करत होते लोक तक्रार, म्हणजे लोक संस्थेकडे सुद्धा विचारत होते की हे तुमचे प्राध्यापक कायम व्यासपीठावर दिसतात बाहेर, मग हे तास कधी घेतात का नाही घेत. आणि त्या काळामध्ये असे अनेक बोंबलत फिरणारे प्राध्यापक कवी होते, ते तास घेत नव्हते, अशा त्यांच्या संस्थात्मक तक्रारी होत्या. म्हणजे माझ्या संस्थेने कधी तक्रार करण्याचं कारणच नव्हतं, कारण आयुष्यामध्ये 34 वर्षात एकही तासिका मी बुडवलेली नाही. शिक बाबा शिक, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. आपल्या कवितेच्या माध्यमातून लढायला शिकवणारे कवी इंद्रजित भालेराव सर काल आपल्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झालेले आहेत. ते म्हणजे कवी साहित्यिक असा महाराष्ट्राला परिचित आहेत, परंतु त्यांचा दुसरा जो पैलू आहे तो म्हणजे ते परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा होते. जवळपास 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते काल सेवानिवृत्त झालेत आणि याच अनुषंगानं त्यांचा जो प्रवास होता तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. शेती असेल, माती असेल, परत प्राध्यापक, हे सगळ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात. कसा त्यांचा हा प्रवास झाला, त्यांच्या या प्रवासामधले चढ उतार आपल्याला जाणून घ्यायचेत. स्वतः इंद्रजित भालेराव सर आपल्यासोबत आहेत. सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमची विद्यार्थी दशा असेल, त्यानंतर मग शैक्षणिक पर्व कसं सुरू झालं आपलं. मी प्रामुख्यानं परभणी जिल्ह्यात पूर्वीचा, आता हिंगोली जिल्हा आहे, वसमत तालुक्यामध्ये रिधोरा नावाचं गाव आहे. ते तेव्हा 200 लोक वस्तीचं छोटंसं गाव होतं. त्या गावात 1962 साली माझा जन्म झाला. आणि लहानपणी शेतीचंच काम करायचं, म्हणजे शेती, शाळा कमी आणि शेती जास्त असंच होतं. मला आठवतं 72च्या दुष्काळामध्ये मी काहीतरी संपूर्ण उन्हाळा उघड्या डोक्यानं चक्की केलेली, फक्त अंडरवेल म्हणजे पट्ट्याची ती चड्डी जी असते ती अंगात शिरण्या, अशा पद्धतीनं गुरं राखलेली आहेत. अशा परिस्थितीतून मी आलेलो असल्यामुळं पुढं मग धाकट्या भावाला प्रामुख्यानं शाळेमध्ये घालायचं होतं. आणि मी तर मॅट्रिक नापास झालेलो होतो. म्हणजे चौथीला मी नेहमी सांगत असतो की मी चौथीला फुकट पास झालो, 7वीला ढकल पास झालो आणि मॅट्रिकला नापास झालो. म्हणजे माझा शैक्षणिक प्रवास जर सांगायचा असला तर, कारण मी चौथीला होतो 1973 साली, आणि 73 साली महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळावर्षी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, आणि त्यावेळेस निर्णय असा घेतला की यावर्षी कुणाही पोरांच्या परीक्षा घेऊ नका, मागच्या पोरांना पुढच्या वर्गात बसवा. तर त्यामुळं चौथीची परीक्षा मी फुकट पास झालो. 7वीच्या परीक्षेमध्ये पास होईल का नाही असं वाटलं होतं, पण निकाल लागला आणि पास झालो असा निकाल आला. आम्ही गुरुजींना विचारलं कसं काय पास झालो आम्ही सर, आम्हाला जरा वाटलं नव्हतं की पास होऊ म्हणून. तर गुरुजी म्हणाले की तुम्ही नापासच झाले होते, पण तुम्हाला शाळेनं ग्रेस मार्क दिले तर तुम्ही ढकल पास झाले. पण 7वीला ढकल पास, चौथीला फुकट पास, पण मॅट्रिकला मात्र सरळ नापास झालो. नापास झाल्यावर 1 वर्षभर गुरं राखली, आणि गुरं राखल्याच्या नंतर मग धाकट्या भावाला शाळेत ठेवायचं होतं आणि त्याला भाकरी करून घालायला कुणी नाही, म्हणून घरात कुणी दुसरंही शहरात राहण्यासारखं नव्हतं. म्हणून मला सांगितलं की तू याला भाकरी घाल. काल मला स्वयंपाक उत्तम करता येत होता. धाकट्या भावाला भाकरी घालण्यासाठी म्हणून मी शहरामध्ये आलो. वसमत तालुक्याचं जे गाव आहे त्या तालुक्याच्या गावात आलो. आणि मग त्याला भाकरी करून घालता घालता वडिलांनी सांगितलं की तुझं राहिलेलं जे इंग्रजी आहे मॅट्रिकचं ते नीट का पहा. आणि मग एक ट्युशन लावून त्या इंग्रजी काढलं. आणि ते पुढच्या वर्षी मग आता भावाला स्वयंपाक करून घालायला तुला राहावंच लागते म्हटले. जमलं तर कॉलेजला जा, म्हणून कॉलेजला गेलो. आणि वसमतला बहिर्जी स्मारक महाविद्यालयात गेल्याच्या नंतर तिथल्या वातावरणामध्ये मी इतका बदलून गेलो, इतकं छान संस्कार माझ्यावर झाले. आणि तिथून मग मला वाचनाची गोडी लागली, साहित्याची गोडी लागली, कवितेची गोडी लागली. प्राध्यापक श्यामलाल अग्रवाल मराठीचे प्राध्यापक होते, गोविंद जोशी होते, त्यांनी खूप चांगले संस्कार केले. प्राचार्य रावसाहेब पतंगे होते. एक झपाटलेलं काळ होता तो. त्या काळामध्ये मी महाविद्यालयामध्ये होतो आणि केशवबा वसेकर नावाचे कवी होते आणि तिथं ग्रंथपाल होते तेव्हा ते. त्यांनी माझं वाचन खूप घडवलं. तर हा माझा सुरुवातीचा प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर. मग नोकरीच्या दृष्टीनं कसं पुढे गेलात आपण, मग प्राध्यापक होण्याचा जो काही प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला तुमचा. मी शिकत असतानाच डोक्यात एकच गोष्ट होती की झालं तर फक्त प्राध्यापक व्हायचं, इतर नोकरी आपण करू शकणार नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये यायचं हेही पक्क होतं, आणि शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर प्राध्यापकच व्हायचं हेही पक्क होतं. शिक्षक व्हायचं नाही हे मी लहानपणापासून ठरवलेलं होतं. कारण शिक्षका झाल्याच्या नंतर तुम्हाला फार कामं लागतात आणि तुम्हाला फार वेळ मिळत नाही तुमच्या छंदासाठी, कारण मला जो छंद होता. आणि हे महाविद्यालयात असताना जास्त घट्ट झाले की आपल्याला प्राध्यापक व्हायचं. म्हणून मग मी औरंगाबादच्या विद्यापीठात गेलो. औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये मला एकापेक्षा एक सुंदर लोक मिळाले. म्हणजे मी ज्या काळात विद्यापीठामध्ये शिकायला होतो 87, 88 आणि 89 या काळामध्ये, 85, 86 आणि 87 या काळामध्ये, तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ तेव्हा नुसतं मराठवाडा विद्यापीठ होतं. मराठी विभागामध्ये
एवढी मोठी माणसं होती की जे वाङ्मय प्रकार होते त्या वाङ्मय प्रकारातले त्या काळातले सर्वश्रेष्ठ अध्यापक आणि समीक्षक आम्हाला शिकवायला होते. म्हणजे उदाहरणार्थ दलित साहित्य शिकवायला गंगाधर पानतावणे होते, लोकसाहित्य शिकवायला प्रभाकर मांडे होते, समीक्षा शिकवायला सुधीर रसाळ होते, ग्रामीण साहित्य शिकवायला आम्हाला नागनाथ कोतापल्ले होते आणि वैचारिक साहित्य शिकवायला आम्हाला S.S. भोसले सारखे विचारवंत प्राध्यापक होते. त्याच्यामुळे तिथं तर मी आणखीच जास्त घडलो आणि तो खूप झपाटलेला काळ होता, खूप कसून अभ्यास करण्याचा काळ होता. आणि योगायोगानं त्या काळामध्ये मी MA करायला गेल्याच्या नंतर मला अनेकांनी विचारलं की मुळामध्ये BA ला गेलो तेव्हाच BA करून काय करणार आहेस, मग MA मराठीला गेल्यावर MA करून काय करणार आहेस, कुठं प्राध्यापकाच्या नोकऱ्या शिल्लक आहेत. पण माझं दैवयोग असा, माझा लक असं, माझा योगायोग असा की मी MA मराठी पास झालो, विद्यापीठामध्ये पहिला आलो संपूर्ण विद्यापीठामध्ये. तेव्हा एकच विद्यापीठ होतं आपल्या मराठवाड्यासाठी. विद्यापीठात पहिला आलो, 3 ठिकाणी जागा निघाल्या म्हणजे त्यावेळेस, कारण योगायोगाचाच भाग होता सगळा. म्हणजे मी MA होईपर्यंत मराठवाड्यामध्ये एकही प्राध्यापकाची जागा नव्हती आणि मी MA झाल्याच्या नंतर 16 प्राध्यापकाच्या जागा एकाच वर्षी निघाल्या होत्या. त्यातल्या 3 ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले होते आणि 3ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. पण एक ठिकाण घरापासून इतकं दूर होतं म्हणून वडील घरापाशी ये म्हणाले म्हणून पुणेला आलो. पण पुणेच्या संस्थेतलं थोडंसं राजकारण मला विचित्र वाटल्यामुळे मग परभणीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये. म्हणून येऊन प्राचार्यांना विचारलं की सर माझं सिलेक्शन झालं होतं पण मी आलो नाही. ते म्हणाले या आम्ही तुमची वाट पाहतो आहोत. आणि मी तिथं रुजू झालो ज्ञानोपासक महाविद्यालयात. त्याला आता 33 वर्ष 2 महिने झाली. तेव्हा ते मी महाविद्यालय शिक्षणाच्या दृष्टीने असं झपाटलेलं होतं. माझा योगायोग असा की मी शिकायला ज्या महाविद्यालयात होतो तो काळ त्या महाविद्यालयाचा झपाटलेला काळ होता. विद्यापीठात ज्या विभागात होतो तो काळ त्या विद्यापीठाचा झपाटलेला काळ होता. आणि मी ज्या महाविद्यालयात पहिली नोकरी शिकवायला लागलो त्यावेळेस खरं तर ते महाविद्यालय तिथले ते सगळे राफ्टरच्या पट्टीचे वर्ग ते पाहून मला असं वाटलं होतं की भव्य दिव्य महाविद्यालयात कुठल्या तरी मोठ्या हॉलमध्ये आपला पहिला तास होईल आणि इथं तर राफ्टरच्या याच्यामध्ये सुरुवातीला असं मला वाटलं. पण तो काळ आणि ते महाविद्यालय असं झपाटलेलं होतं, वातावरण असं झपाटलेलं होतं की गणेशराव दुधगावकरांनी ते कॉलेज काढलं होतं आणि प्राचार्य होते आपले बाबुराव सोळुंके सर आणि त्यांनी इतकं शैक्षणिक वातावरण उत्तम तयार केलेलं होतं की आम्हाला ते वर्ग त्या इमारती वगैरे काही लक्षातच आलं नाही. आणि मग त्या काळात आमचे जे झपाटलेले विद्यार्थी होते ते झपाटलेले विद्यार्थी सुद्धा नंतर अनेक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाले. तर तो झपाटलेला काळ होता. मी इथं प्राध्यापक झालो, त्याला आता 34 वर्ष झाली. नंतर मग महाविद्यालय विकसित होत गेलं, नंतर महाविद्यालयामध्ये इमारत झाली, नंतर महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापक आले आणि शैक्षणिक जीवन जे होतं माझं ते खूपच छान होतं. मला खूपच म्हणजे मला शिकवण्याचा आनंद होता, शिकवण्याचाही होता. त्याच्यामुळे आमचं जे कॉलेज होतं ना त्या कॉलेजमध्ये जर समजा तास घ्यायला आम्हाला तिथं जागा नसेल, कधी कधी छोटे वर्ग होते, पट्ट्या मारून लाकडाच्या तयार केलेले, वर पत्र्या होत्या, कधी कधी उन्हानं गरमी व्हायची. अशा वेळेला एकतर समोर झाडं होती, त्या झाडाखाली आम्ही वर्ग घ्यायचो. झाडाखाली जागा नसेल दुसरे वर्ग तिथं सुरू असायचे झाडाखाली, मग कुठं वर्ग घ्यायचं. तर चष्मे आब्या हया म्हणून जे आपलं जुनी पाणी योजना होती तिथं प्रचंड मोठी वडाची झाडं होती. आमच्या कॉलेजपासून गावाच्या बाहेर 3 किलोमीटर दूर होतं. तिथं काही वर्ग आम्ही घेतलेले आहेत. मग ते वर्ग कसे असायचे, झपाटलेला काळ होता ना तो. म्हणजे विठ्ठल भुसारे जो आहे आता शिक्षणाधिकारी परभणीला, तो तेव्हा विद्यार्थी होता. मला हेच विचारायचं आहे की तुम्ही एकीकडे साहित्यात सुरुवात झाली आणि परत नंतर मग इकडे नोकरी लागली, तर मग हे दोन्हीची सांगड कशी तुम्ही घातली? कारण अनेक अजरामर कविता तुम्ही दिलेल्या आहेत, तर मग दोन्हीची सांगड नेमकी कशी तुम्ही घातली या सगळ्या ह्याच्यामध्ये? तर हा शिक्षणासाठी झपाटलेला काळ होता. खेड्यापाड्यातली पोरं आमच्या हाताखाली येत होती, त्याच्यामुळे झाडाझुडपाखाली आम्ही ते वर्ग घेतले आणि ती पोरं घडवली, छानपैकी घडत होती ती पोरं. त्याच वेळेला मी नेमका योगायोगाचा भाग असा होता की 1989 मध्ये मी या महाविद्यालयात रुजू झालो. 1989 मध्येच माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. 1989 मध्येच माझा विवाह झाला. त्याच्यामुळं तो झपाटलेला काळ एका बाजूनं शिक्षणासाठी होता आणि दुसऱ्या बाजूनं मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आवडीचा जो विषय आहे कविता लेखन आणि कविता सादरीकरण, ह्या गोष्टीमध्ये सुद्धा मी यशस्वी होत होतो. 1989 साली माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि आपणाला कोण विचारणार आहे, आपण खेड्यातले कवी, आपल्याला कुठे एवढं दूरचं कळणार आहे. पण योगायोगाचा भाग असा होता की माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्यावर पहिला लेख पु. ल. देशपांडेंनी लिहिला, पहिला लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर शांता शेळकेंनी लिहिलं, व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलं आणि मग तो काळा असा होता झपाटलेला की एकदा पु. ल. देशपांडेंनी एखाद्या माणसाला त्या वर्षी जर चांगलं म्हटलं असेल तर त्या वर्षीचे जवळजवळ सगळे पुरस्कार त्या माणसाला मिळायचेच. त्याच्यामुळं माझ्या कविता संग्रहाला, पीक पाणीला त्या वर्षीचे सगळे पुरस्कार मिळाले. तो अनेक विद्यापीठामध्ये तेव्हा अभ्यासाला लागला
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी इथं रुजत होतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये, परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मी रुजत होतो आणि नेमकं त्या वेळेस म्हणजे माझं लक नेहमीच चांगलं असतं की नेमकं त्यावेळेस 1995 साली परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचं ठरलं. नारायण सुर्वे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळं तर मग आणखीच खूप संधी मिळाली मला. म्हणजे त्या निमित्तानं अनेक लेखकांच्या जवळ जाता आलं. संमेलनाच्या संयोजनामध्ये आम्ही होतोच. रावसाहेब जामकरांनी ते फार सुंदर संमेलन घेतलं होतं आणि तो एक वातावरण भारलेला काळ होता. त्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये वाङ्मयीनदृष्ट्या इतकी समृद्धी निर्माण झाली, अनेक लोक लिहायला लागले आणि ते भोवतीचे पोषक वातावरण मला खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे एका बाजूनं माझं हा इकडचा प्राध्यापक म्हणून झपाटलेला काळ होता आणि तिकडे मी लेखक म्हणून कवी म्हणून सुद्धा झपाटलेला काळ होता आणि त्याच काळामध्ये हळूहळू मला कविता सादरीकरणाचं जे आहे ते लागलं. 1993 साली म्हणजे परभणी साहित्य संमेलनाच्या आधी साताऱ्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तिथं पहिल्यांदा शंकर सारडा नावाच्या माणसानं मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उभी केलं. तिथं मी माझी जन्म नावाची कविता म्हटली. त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये तीच हेडलाईन होती साहित्य संमेलनाची, माझ्या कवितेची, जन्म नावाच्या कवितेची, की मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा मातीलही थोरतीला कसं इसरावं. सगळ्या पेपरला ह्याच ओळी होत्या त्या काळामध्ये. तो झपाटलेला काळ होता, माझ्या उदयाचा काळ होता. त्याच काळामध्ये परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. नारायण सुर्वे सारखे मॉडेल आमच्या समोर होते. कविता कशी वाचावी, कविता कशी लिहावी, त्या काळामध्ये हे सगळं घडत गेलं. आता साहित्य संमेलनाचाच विषय निघाला तर मी एक प्रश्न विचारतो की पहिले जे साहित्य संमेलन होते, आता त्यावेळेचे तुम्ही सगळे सुरुवात तुमची तिथून झाली, त्या साहित्य संमेलनात आणि आज जे साहित्य संमेलन होत आहेत ह्या दोन्हीमध्ये नेमकं काय फरक जाणवतो? कारण पहिल्यांदा साहित्याची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर व्हायची. तुम्ही आहेत, अनेक कवी असतील, साहित्यिक घडले, परंतु आत्ता जे साहित्य संमेलन होत आहेत त्याच्यामध्ये आणि पहिल्या साहित्य संमेलनात नेमकं काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, असं फरक नाहीये. वाईट साहित्य संमेलन त्या काळातही होत होती, चांगली साहित्य संमेलन त्या काळातही होत होती. चांगली संमेलन आजही होतात, वाईट संमेलन आजही होतात. संमेलन घेणाऱ्यावर, संयोजकांवर, महामंडळात सदस्य असलेल्या लोकांवर ते अवलंबून असतं. तुम्हीही होता तर मीही होतो, आपण दोघंजण साक्षीदार आहोत. 3च वर्षापूर्वी उस्मानाबादला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, अप्रतिम झालं. मराठवाड्यामध्ये जी संमेलनं झाली ती अप्रतिम झाली. ग्रामीण भागात जी संमेलनं झाली ती अप्रतिम झाली. पण शहरी भागामध्ये लोकांना त्याची फारशी गरज वाटत नाही, म्हणून तिथली संमेलनं थोडीशी तेवढी दर्जेदार होत नाहीत. पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर तिथं इतके लोक त्याला प्रतिसाद देतात, प्रचंड लोक प्रतिसाद देतात. तुम्ही उस्मानाबादला पाहिलं, आपल्या परभणीचा असो का उस्मानाबादचा असो. आता परत महाविद्यालयीन ह्याच्याकडे होतो की अनेकांच्या अशा तक्रारी आहेत, अनेक जण असं म्हणतात की तुम्ही अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात, म्हणजे कविता म्हणताना किंवा टीव्हीवर दिसतात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तास केव्हा घेत होतात मराठीचे, असंही अनेकांचा प्रश्न आहे. असं करत होते लोक तक्रार, म्हणजे लोक संस्थेकडे सुद्धा विचारत होते की हे तुमचे प्राध्यापक कायम व्यासपीठावर दिसतात बाहेर, मग हे तास कधी घेतात का नाही घेत. आणि त्या काळामध्ये असे अनेक बोंबलत फिरणारे प्राध्यापक कवी होते, ते तास घेत नव्हते, अशा त्यांच्या संस्थात्मक तक्रारी होत्या. म्हणजे माझ्या संस्थेने कधी तक्रार करण्याचं कारणच नव्हतं, कारण आयुष्यामध्ये 34 वर्षात एकही तासिका मी बुडवलेली नाही, एकही तास मी बुडवलेला नाही आणि एकही तास नाराज पद्धतीने घेतला नाही. म्हणजे कधी कधी 100-150 विद्यार्थी असायचे, कधी कधी एकच विद्यार्थी असायचा. 100-150 विद्यार्थी असो का एक विद्यार्थी असो, तेवढाच जीव लावून मी तास घेतलेला आहे. समजा कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आहे, रात्री 9 वाजता कार्यक्रम संपलाय, रात्रभर प्रवास करून मी सकाळी घरी यायचो आणि आंघोळ करून सकाळी 7 वाजता तासावर रुजू व्हायचो. मला मिळणाऱ्या ज्या रजा आहेत ना, त्या रजांच्यापैकी शियल मला वाटतं काहीतरी 8 आहेत फक्त आणि डीएल काहीतरी 10 आहेत. 18 रजांच्या व्यतिरिक्त कधीही 19वी रजा घेतली नाही. आणि एवढाच रजा घेऊन, कारण संयोजकांना आपण सांगितलं की रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम ठेवा, तर लोक ते सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम ठेवत होते. त्याच्यामुळं मला ते ॲडजस्टमेंट करता येत होती. त्याच्यामुळं एवढं झालं की ह्या सगळ्या धावपळीमध्ये प्रकृतीवर परिणाम झाला आणि शुगर झाली. मी प्रकृतीला एवढा सांभाळणारा माणूस, मला लोक विचारतात प्रकृतीला एवढं सांभाळत शुगर कशी झाली. शुगर त्याचं होण्याचं कारण असं होतं की एकही तास बुडू द्यायचा नाही, कार्यक्रमही उत्तम झाला पाहिजे म्हणून रात्रभर प्रवास करून कार्यक्रम करायचे, पुन्हा सकाळी येऊन तास घ्यायचे. त्याच्यामुळे नंतर मग शुगर झाली. अनेक विद्यार्थी आपण घडवले या ठिकाणी, मग त्याच्यातले काही आठवणीतले काही विद्यार्थी असे किंवा मग त्यांचा काही अनुभव आपल्याला चांगला सांगता येईल? खूपच विद्यार्थी आहेत. म्हणजे मला तर सगळ्यात उदाहरण सांगण्यासारखं म्हणजे माझ्या वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, आसाराम लोमटे, तो विद्यार्थी आहे. परभणीचा सध्या जो शिक्षणाधिकारी आहे विठ्ठल भुसारे, तो एकेकाळचा आमचा विद्यार्थी आहे. केशव खटिंग सारखा जो कवी आहे तो आमचा विद्यार्थी आहे. आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गाजवणारे असे हे सगळे विद्यार्थी होते.
हे आमच्या कॉलेजमध्ये त्या आमच्या झपाटलेपणाच्या काळात तयार झालेले हे सगळे विद्यार्थी आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला, महाराष्ट्राच्या वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. त्याच्यामुळं आमचे 2 तर विद्यार्थी असे होते, विठ्ठल भुसारे आपला आणि राजाप्रभू जाधव, हे दोघं जण जेव्हा वक्तृत्व स्पर्धेत जायचे तेव्हा ते हमखास तिथून पारितोषिक आणायचेच. त्याच्यामुळं त्यांना लोक असं म्हणायचे की हे म्हणजे संताजी आणि धनाजी आहेत, हे स्पर्धेला आले म्हणजे बाकीचे म्हणजे पाण्यात त्यांना जसं औरंगजेबाच्या सैनिकांना घोडे दिसायचे तसं ह्या दोघांचं दिसायचं. आणि ह्या लोकांनी बक्षीस आणलं तर आम्हाला बाबूराव सोळंकी सांगायचे की जा रेल्वे स्टेशनवर ते उतरतायत, त्यांना वाजत गाजत कॉलेजला घेऊन या. असे हे घडलेले विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेमध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, लेखनाच्या क्षेत्रामध्ये. आणि मी मधल्या काळामध्ये 2000 ते 2006 जिंतूरला प्राध्यापक होतो. त्या काळामध्ये तिथं आणखीच मजा आली. म्हणजे माझ्या वर्गामध्ये त्या काळात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 70% आदिवासी जमातीची मुलं असायची जिंतूरच्या कॉलेजमध्ये. डोंगरातलं कॉलेज ते. आंध, वंजारी आणि बंजारा या 3 जमातीचं त्या भागामध्ये प्राबल्य आहे. त्या सगळ्यांची पोरं समोर बसलेली असायची. त्याच्यातून इतकी सुंदर सुंदर पोरं पुढे आली त्या काळामध्ये. त्या काळामध्ये योगायोगानं मी लोकसत्तेमध्ये सदर लिहित होतो. त्या सदरामध्ये अनेक तिथल्या विद्यार्थ्यावर मी लेख लिहिलेले आहेत. एक लेख लिहिलेला होता की तांड्यावरचा ज्ञानेश्वर. एक ज्ञानेश्वर राठोड नावाचा मुलगा होता. तो बंजारा भाषेमध्ये इतक्या उत्तम कविता लिहायचा की त्याच्या कवितेचं रसग्रहण करणारा तो लेख लिहिला होता की तांड्यावरचा ज्ञानेश्वर. त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. येलदरी धरणाच्या पलीकडे राहणारा आणि सगळं धरण तराफ्यावर बसून अलीकडे येऊन आमच्या वर्ग करणारा दलित समाजाचा एक परमेश्वर वाकळे नावाचा विद्यार्थी होता. उन्हाळ्यामध्ये एका वर्षी मी त्याला म्हटलं की अरे परमेश्वर, मला काही जात्यावरच्या ओव्यांची गरज आहे, तर तू काही ओव्या लिहून आण, ही 200 पानाची वही घेऊन जा. तो वही घेऊन गेला आणि सुट्ट्या संपल्यावर 200 पानाची संपूर्ण वही भरून घेऊन आला. त्याला म्हटलं सगळ्या उन्हाळाभर तू गावोगाव फिरत होता का काय ओव्या गोळा करत? तर तो म्हणाला सर नाहीये, ह्या सगळ्या ओव्या माझ्या एकट्या आजीनं दिलेल्या आहेत, माझ्या एकट्या आजीला एवढ्या ओव्या पाठ आहेत. म्हणून त्याच्यावर मी तो लेख लिहिला होता की परमेश्वर आणि त्याची आजी. तर तो त्या काळामधले जिंतूरचेही विद्यार्थी आणि इथलेही विद्यार्थी असे खूप झपाटलेले विद्यार्थी होते आणि खूप आनंदात दिवस गेले, खूप मजा आली. आता बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की कोरोनाच्या काळात तुम्ही पिरियडचं काय असते की कोरोनाच्या काळामधला परिस्थिती म्हणजे पूर्ण काळच बदलला होता, कारण बाहेर निघायचं नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक हे सगळं कसं सांभाळलं आपण? तास असतील, मग विद्यार्थ्यांची जी नाळ तुटत होती शिक्षणाशी किंवा मग अभ्यासाची, ती कशी तुम्ही जोडून ठेवली? त्या काळामध्ये काय झालं की मुळामध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि ऑनलाईन तासिका घ्या म्हणून आलं. तोपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता, मी मोबाईल वापरत नव्हते. अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे सरांचं की सरांकडं मागच्या वर्षभरापर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत मोबाईल नव्हता, ते वापरत नव्हते. त्यांना संपर्क करायचा तर घरी लँडलाईन होता आणि त्या लँडलाईनवरच आम्ही सुद्धा फोन करायचो जेव्हा समजा सरांना भेटायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं. तर पूर्ण परभणीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहीत होतं की सरांकडं मोबाईल नव्हता. ह्याचं सुद्धा मी कारण विचारणार आहे, पण आता हे प्रश्न झाला ना. नाही, मोबाईल न घेण्याचं कारण आधी सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये आपला वेळ जाईल. वाचन लेखनात माझा पूर्ण वेळ, कारण मी इतकं फिरत होतो, कविता वाचन करत होतो, प्रामाणिकपणे पिरियड घेत होतो. मग मोबाईलला मी कधी वेळ देऊ? मला माझं प्रचंड वाचनही मला करायचं असायचं आणि नको आपल्या त्याच्यावर परिणाम साहित्य याच्यावर, म्हणून मी मोबाईल घेतला नव्हता. पण ऑनलाईन तासिका घ्यायचा म्हणल्यावर मला मोबाईल घ्यावा लागला. मला मोबाईलचं बटन दाबता येत नव्हतं आणि त्याच्या इतक्या लोकप्रिय किस्से आहेत माझ्या मोबाईलच्या संदर्भातले की माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि RR पाटील अधूनमधून फोन करायचे. तर प्रवासामध्ये मी घरी नसेल लँडलाईनवर, तर प्रवासात माझा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर RR पाटलांचे फोन यायचे. तो ड्रायव्हर होता आमचा कैलास मामा शेळके म्हणून, त्याच्यावरती तो फोन यायचे. पण मी फोन घेतला नाही. तर मग आबांचा फोन येतो, अमुक होतं, महाराष्ट्रात मला गावोगाव फिरावं लागतं, कविता वाचन करावं लागतं. पण मी मोबाईल टाळला होता. पण लॉकडाऊनमध्ये मी मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर माझं असं लक्षात आलं की ते इतकं चांगलं साधन आहे शिक्षणाचं आणि प्रशिक्षणाचं आणि वाङ्मयान दृष्ट्या सुद्धा ते इतकं चांगलं साधन आहे की माझ्या सगळ्यात तुम्ही फेसबुकच्या पोस्ट पाहिल्या आणि यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की वाङ्मयासाठी किती प्रचंड प्रमाणामध्ये आपणाला मोबाईलचा उपयोग करून घेता येतो. त्या काळामध्ये मी जे ऑनलाईन तास घेतले त्या तासामध्ये अडचणी येत होत्या. म्हणजे पहिल्यांदा असं लक्षात आलं आमच्या की हे जे पोरं आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहेत का सगळ्यांच्याकडं. मग त्याची आम्ही चौकशी केली. 1-2 पोरांना ते शक्य नव्हतं, तर आम्ही काही प्राध्यापकांनी मिळून त्यांना ते मोबाईल उपलब्ध करून दिले त्या काळामध्ये. आणि मग तासिका सुरू झाल्याच्या नंतर इतका त्याच्यामध्ये आनंद यायला लागला की आम्ही काय केलं की ऑनलाईन तास घेताना जर गुगल मीट वगैरे मधून तास घेतले तर काय प्रॉब्लेम येत होता
की बरेच पोरं त्यावेळेला कामात एंगेज असायचे, आणखी काहीतरी असायचं. मग काय करायचं ह्या पोरांचं? म्हणून आम्ही ज्ञानोपासक मराठी विभाग नावाचं चॅनल सुरू केलं आणि त्या चॅनलमधून आम्ही आमचे व्हिडिओ टाकू लागलो आणि त्या पोरांना मग पाहिजे तेव्हा तो व्हिडिओ पाहता येतो. म्हणजे अमुकच वेळेला मोबाईल समोर बसून त्याला आपला वेळ गुंतवण्याची त्याचं काम करायचं आणि रिकाम्या वेळात त्यानं ते व्हिडिओ पाहिजे. मी तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य सांगतो की माझा एक तास वामनदादा कर्डकांची मी कविता शिकवली ना, त्या एका तासाला 1,10,000 पोरं उपस्थित होते महाराष्ट्रामधले. इतके ते यशस्वी तास होत होते आमचे. आमचं जे ज्ञानोपासक मराठी विभाग नावाचं चॅनल आहे ना, त्या चॅनलचे सबस्क्रायबर जर तुम्ही पाहिले, तुमच्या लक्षात येईल की विद्यापीठाचं जे चॅनल आहे त्याचे सबस्क्रायबर 600 आहेत आणि आमच्या मराठी विभाग ज्ञानोपासकचे जे चॅनल आहे त्याचे 6,000 सबस्क्रायबर आहेत त्या काळामधले. मोबाईल घ्यायला उशीर झाला असं वाटतंय का जर तुम्हाला? नाही, मोबाईल घ्यायला उशीर झाला म्हणजे नंतर गरज पडली तेव्हा त्या गरजेसाठी मोबाईल सगळ्यात जास्त चांगला मी वापरला. वर्षानुवर्ष मोबाईल वापरणारा तो वापरता आला नाही, पण मी त्या पद्धतीने वापरला. आणि त्या काळामध्ये योगायोगानं आमच्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू, आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर माझे सगळे तास पाहत होते, मी जे तास घेत होतो. आणि आपल्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक धवन ते सुद्धा माझे तास पाहत होते. म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ जितक्या वेळाचा आहे तितका वेळ संपल्या कुलगुरू अशोक धवन सरांचा फोन यायचा की सर मी तुमचा तास केला बरं. आणि त्यांना एवढ्या इंटरेस्टनं त्यांनी तास केले. मग आता जिथं कुलगुरूच माझे तास करू लागले तेव्हा तास चांगले घेणं आवश्यकच होतं. त्याच्यामुळं त्याचा मला एवढा फायदा झाला की लॉकडाऊनच्या आधी मी फक्त ज्ञानोपासक महाविद्यालयाचा प्राध्यापक होतो. लॉकडाऊन झाल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्राचा प्राध्यापक झालो. स्पर्धा परीक्षेचे पोरं माझे तास करू लागले, कुलगुरू माझे तास करू लागले, प्राध्यापक माझे तास करू लागले, गावोगावचे वारकरी संत वाङ्मय मी जेव्हा शिकू लागलो तेव्हा वारकरी तास करू लागले, महानुभाव वाङ्मय मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा संभाळा महानुभाव पंत माझा विद्यार्थी झाला. त्याच्यामुळं मला हे जे म्हणतात ना लोक की ऑनलाईन टीचिंग काही खरं नाही, माझं म्हणणं की हे फार खरं आहे. त्याचा उपयोग करून घेता आला तर. साहित्यामध्ये शैक्षणिक तुमच्या जीवनाचे काय नेमकं प्रभाव राहिलेला आहे किंवा मग काय योगदान राहिलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? म्हणजे माझ्या साहित्यिक जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा त्याचा सगळ्यात चांगला जो उपयोग झाला ना, मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की मला फक्त प्राध्यापक व्हायचं होतं, ते ह्याच्यासाठीच व्हायचं होतं की तो माझ्या छंदाशी निगडीत व्यवसाय आहे आणि तो माझ्या छंदाशी निगडीत व्यवसाय असल्यामुळं मला माझ्या प्राध्यापकीचा त्याचा इतका चांगला उपयोग झाला. एक तर माझा मराठी विषय, त्याच्यामुळं मला शिकवायचं मराठी, त्याच्यासाठी अभ्यासायचं मराठी, त्याच्यासाठी संदर्भ ग्रंथ वाचायचे मराठी आणि मग त्याच्यामुळं मला संपूर्ण मराठी वाङ्मय व्यवस्थितपणे वाचता आलं. म्हणजे एरवी मी जे वाचले नसते असेही लेखक वाचले आणि प्राध्यापक म्हणून मी कधीही भेदाभेद केला नाही वाङ्मयामध्ये. म्हणजे वैयक्तिक माझ्या आवडीनिवडी होत्या, वैयक्तिक मला अमुक कवी खूप आवडायचा, अमुक कवी अजिबात आवडायचा नाही, पण प्राध्यापक म्हणून मात्र अभ्यासाला नेमलेला प्रत्येक कवी आणि लेखक त्याचं मोठेपण चांगुलपण विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तिथं मला चॉईस नव्हता. तिथं जे अभ्यासाला ठेवले ते प्रामाणिकपणे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हाच माझा चॉईस होता. वैयक्तिक जीवनामध्ये माझा चॉईस होता. माझे न आवडते लेखक खूप अभ्यासाला होते, पण त्यांच्याविषयी मी खूप भरभरून बोललेलो आहे, कारण ते विद्यार्थ्यांसाठी ते आवश्यक असतं. त्याच्यामुळं माझ्या लेखनावर आणि साहित्यावर माझ्या ह्या प्राध्यापकी जीवनाचा खूप उपयोग झाला ना. मला सगळ्या प्रकारच्या वाङ्मयाचा अभ्यास करता आला आणि त्या क्षेत्रामध्ये राहिल्यामुळं मला माझ्या कार्यक्रमासाठी संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी जाऊ शकलो. मला प्राध्यापक असल्यामुळं इतर जी कुठली नोकरी मी केली असती तर मला इतक्या सुट्ट्या मिळाल्या नसत्या. प्राध्यापक असल्यामुळे दिवाळीची महिनाभर सुट्टी असायची, आता कमी झाली. उन्हाळ्याची 2 महिना सुट्टी असायची, रविवारची सुट्टी असायची. अशामुळं ह्या सुट्ट्यांचा उपयोग मला माझ्या कार्यक्रमासाठी व्हायचा. त्याच्यामुळं मला सर्व दृष्टीने माझी प्राध्यापकी माझ्या वाङ्मयासाठी पूरक ठरली, लेखनासाठी पूरक ठरली, कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा पूरक ठरलेली आहे. सर, मला एक प्रकर्षानं प्रश्न जाणवतो नेहमी की तुम्ही जे काही साहित्य आहे तुमचं, मग कविता आहेत, ह्या शेती, शेतकरी आणि मातीशी निगडीत आहेत. मग इतर विषय का आले नाहीत त्याच्यामध्ये किंवा मग फक्त हेच विषय स्पेसिफिक का होता आपल्याकडे? एक तर माझं संस्कारक्षम जे जीवन आहे ते संपूर्णपणे माझं शेतीमध्ये गेलेलं होतं आणि कुठल्याही लेखकाचं संस्कारक्षम जीवन ज्या क्षेत्रामध्ये गेलेलं आहे तेच त्याच्या साहित्याचं आयुष्यभराचं क्षेत्र होतं. गंगाधर गाडगिळासारख्या समीक्षकाने असं म्हटलेलं आहे की लेखकाचं नंदनवन म्हणजे त्याचं संस्कारक्षम वय असतं. त्या संस्कारक्षमा वयात तो जे पाहतो तेच त्याला आयुष्यभर लिहायला वाचायला पुरत असतं. म्हणून मी एकतर शेती त्या संस्कारक्षम वयात पाहिली, म्हणून शेती हा माझा मुख्य विषय होता आणि नंतर शेतीचे प्रश्न इतके वाढत गेले की त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी शेतकऱ्यांच्या कविता लिहू लागलो. त्या कविता शेतकरी संघटनेला शरद जोशींना आवडू लागल्या, त्यांनी त्या उचलल्या आणि मग शरद जोशीचं एक आंदोलन, त्याच्यासाठी माझी एक कविता, हे समीकरण होऊन गेलं
आणि म्हणून शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेनं माझ्या कविता प्रचंड महाराष्ट्रभर पोचवल्या आणि प्रामुख्यानं मी शेतकऱ्यांचा कवी अशा प्रकारचा ठसा महाराष्ट्रावर उमटवला. म्हणून त्या काळामध्ये माझ्या कवितेचं समीक्षण करताना सदानंद मोरे यांनी एक फार छान विधान केलं होतं. ते म्हणले की 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक फार छान समीकरण होतं. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी होता आणि शेतकऱ्यांचा कवी तुकाराम होता. आज म्हणाले शेतकऱ्यांचा कवी इंद्रजित आहे, पण शेतकऱ्याचा राजा महाराष्ट्रात आहे काय? असं एक वेगळ्या प्रकारचं समीक्षण आमच्या सदानंद मोरे सरांनी माझ्या कवितेचं केलं होतं. आणि शेतकऱ्यांचा कवी हे माझं जी प्रतिबिंब आहे किंवा ही माझी प्रतिमा आहे, ही प्रतिमा महाराष्ट्राच्या जनमनावर त्यामुळं ठसलेली आहे. शेतीशी निगडीतच प्रश्न, कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांशी आणि शेतीशी निगडीत प्रश्न कंटिन्यू सुरू आहेत. मग देश पातळीवर आंदोलन झालं, त्याच्यामधून अनेक राजकारणही झालं. तर सर, शेतीच्या प्रश्नाच्या अनुषंगानं काय वाटतं किंवा हे प्रश्न केव्हापर्यंत सुटायला पाहिजे होते? ते प्रश्न जे आहेत ते फार गंभीर आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता तुम्ही? नाही, तर कसं झालं माहिती आहे का की याआधीही एबीपी माझानं माझा व्हिडिओ केला होता पोपटराव पवारचा आणि माझा. त्यावेळी या प्रश्नाचं मी उत्तर दिलं होतं की सगळ्या प्रश्नांच्याकडं केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून सगळे पक्ष पाहतात. त्याच्यामुळं सगळे पक्ष, आपल्या महाराष्ट्रातले सगळे पक्ष केवळ राजकारणाच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहतात. म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत. राजकारणाच्या भूमिकेतून बाहेर येऊन सामाजिक भूमिकेतून या राजकारण्यांनी जर शेतकऱ्यांच्याकडे पाहिलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. फक्त राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोन सोडावा. साहित्यिक शक्यतो राजकारणापासून दूर असतो आणि दूर राहतात. तर तुमचा नेमका अनुभव काय? कारण आबांची तुमची जी काही मैत्री होती ती सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती, परंतु नेमकं ह्या राजकारणापासून साहित्यिक दूर राहतात. तुमचा काय नेमका अनुभव आहे असा? मीही राजकारणापासून दूरच राहिलेलो आहे. शेतकरी संघटना खूप जोशात होती आणि ज्या काळात शेतकरी संघटनेला दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रात मतं मिळाली होती त्या काळामध्ये स्वतः शरद जोशींची इच्छा होती. शरद जोशी परभणी जिल्ह्यावर रुसले होते की परभणी जिल्ह्यात मी येणार नाही. लोक बोलवायला गेले तर म्हणले मी येणारच नाही. तर परभणी जिल्ह्यातल्या लोकांनी एक आयडिया केली होती की आपण इंद्रजित भालेरावला मध्ये घालू, येतात का शरद जोशी पाहू. मग त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते ठेवलं. शरद जोशीला निमंत्रण द्यायला गेले. शरद जोशीला निमंत्रण द्यायला गेल्यावर शरद जोशीने आयडिया केली. ते म्हणले इंद्रजित भालेरावला आमदारकीच्या निवडणुकीला उभं करत असले तर मी कार्यक्रमाला येतो. तेव्हा सुद्धा मी राजकारणात भाग घेतला नाही आणि नंतरही कधी राजकारणात भाग घेण्याचा प्रश्न नाही. राजकारण हा माझा विषय नाही, मला जायचंही नव्हतं. पण आबासारखा माणूस माझ्या साहित्यावर प्रेम करणारा जेव्हा स्वतःच्या पावलानं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना घरी आला आणि त्याच्यानंतर अनेकदा त्यांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या, पण चुकूनही कधी त्यांनी राजकारणाचा विषय काढला नाही, मीही राजकारणाचा विषय काढला नाही. आबा साहित्यप्रेमी होते. त्यांचा आवडता साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर माझा आवडता साहित्यिक होता. त्यांची आवडती कवयित्री बहिणाबाई चौधरी माझी आवडती कवयित्री होती. त्यामुळे आमचा साहित्यातला संयोग एकत्रित आला होता, राजकारणातला नाही. बऱ्याच लोकांना त्यावेळेस शंका आली, तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यावेळेस अफवा पसरवल्या होत्या की परभणीमध्येच एका मंत्र्याच्या घरी शरद पवार बसलेले होते आणि आबा माझ्याकडे बसलेले होते आणि तिथून शरद पवारांनी आबांना इथं फोन केला. तर लोकांना असं वाटलं की इंद्रजित भालेरावांना काय आमदार फिमदार की देतात की काय. हे काहीही नव्हतं. केवळ साहित्यासाठी, म्हणून केवळ साहित्यासाठीच आबा माझ्याकडे यायचे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना राजकारणाचा उबग यायचा तेव्हा तेव्हा परभणीला 4-4 दिवस, मुंबईला 4-4 दिवस ते मला बोलवायचे आणि त्या काळात सगळं बंद करून केवळ आम्ही साहित्याच्या गप्पा मारायचो, सिनेमाच्या गप्पा मारायचो, संगीताच्या गप्पा मारायचो. त्यांच्या कुटुंबाशी आपला स्नेह आहे. आता जस्ट त्यांचा मुलगा रोहित निवडणुकीत जिंकलेला आहे, तर अजूनही आपले कौटुंबिक जिव्हाळा आहे का असं, म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी जिव्हाळा आहे, पण त्यांच्या राजकारणाशी संबंध नाही. म्हणजे आबाचा मुलगा राजकारणात आला, यशस्वी झाला म्हणून त्याचा माझा संबंध नाही. पण अजूनही त्या कुटुंबाशी, त्यांच्या आईशी, त्यांच्या भावांशी, त्यांच्या मुलींशी, सगळ्यांशी माझे संबंध आहेत आणि खूप चांगलं आहे. म्हणजे मला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की जेव्हा स्मिताचं लग्न ठरलं आबांच्या मुलीचं, तर तेव्हा मला फोन केला होता तिने. मी जाऊ शकलो नाही लग्नाला, पण मला म्हणाले की काका तुम्ही जर माझ्या लग्नाला आले तर मला पप्पा आल्यासारखं वाटेल, असं भावनिक तिनं साथ घातली होती. इतके ते प्रेमाचे संबंध आहेत. अजूनही मी आबांच्या घरी गेलो, आबांच्या आई गळ्याला पडून रडतात. अजूनही त्यांचं रडू थांबलेलं नाहीये. हे प्रेमाचे संबंध आहेत, राजकारणाचे संबंध नाही, राजकीय संबंध नाही. जसे या प्रवासामध्ये चांगले अनुभव असतात तसेच काही कटू अनुभव पण येतात. त्याच्यातला एखादा अनुभव शेअर करता आला तर? कटू अनुभव खूप येतात, पण मी ते लक्षात ठेवत नाही, त्याच्यामुळे मला आठवत नाहीत कटू अनुभव. या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या काही कविता, म्हणजे सगळ्यात आवडणारी कविता तुमची कोणती आहे नेमकी? माझी सगळ्यात आवडणारी कविता असं मला नसतंच ना. लेखकाला कोणी विचारलं तुझी आवडती कविता कोणती, कारण खरं तर ज्या लोकप्रिय कविता आहेत त्या आमच्या आवडत्या कविता नसतात.
त्या लोकांच्या आवडत्या कविता असतात, बरं का. आणि लोकांना बऱ्याचदा माहीत नसलेल्या कविता आमच्या आवडत्या कविता असतात. आणि हा म्हणजे विपर्यस्त परिणाम जो आहे, संबंध जो आहे, तो असतोच असतो. त्याच्यामुळं लोकांना लोकप्रिय असलेल्याच कविता लोकांना वाटतं की आमच्या सगळ्यात जास्त आवडत्या कविता आहेत काही की. आम्ही व्यासपीठावरून त्याच कविता पुन्हा पुन्हा म्हणतो. त्या आम्हाला आवडतात म्हणून म्हणत नाही, लोकांना आवडतात आणि लोक चॉईस करतात की ही कविता म्हणा, म्हणून आम्ही त्या कविता म्हणतो. पण आमच्या कविता ज्या आमच्या खास आत्म्यातल्या कविता असतात. काल इथं माझ्या सत्कार समारंभानिमित्त आमच्या विद्यार्थिनी शीतल सोनटक्के बोलल्या, त्यावेळेस त्यांनी इतक्या अप्रतिम कविता निवडल्या आणि त्यांनी त्या कवितांची उदाहरणं दिली की त्या सगळ्या कविता माझ्या आत्म्यातल्या कविता होत्या, पण त्या फारशा कोणाला माहीत नव्हत्या. त्या कविता मी स्वतः सुद्धा कधी व्यासपीठावरून म्हटल्या नव्हत्या. त्याच्यामुळे आमच्या ज्या लोकप्रिय कविता आहेत त्याच्यापेक्षा आमच्या आवडत्या कविता वेगळ्या असतात. एक कविता मला म्हणजे प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की जी की तुम्हाला नेहमी मनाला भावते, किंवा मग जी कविता आपण लिहिलेली आणि ती अजूनही तुमच्या मनामध्ये आहे. माझ्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगणारी एक कविता आहे की बारोमास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. बारोमास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे, पण कृपया आम्हाला खुरटे समजू नका. बारोमास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे, पण कृपया आम्हाला खुरटे समजू नका, कारण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत. कारण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत. सर, ही कविता खूप छान होती. दुसरं असं की सर, शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा मला की आजची जी शिक्षण पद्धती आहे किंवा मग आज जे चाललेलं आहे, आता कालही आंदोलन झालं, मग ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? पहिले कसं होतं, म्हणजे तुमच्या काळामध्ये शिक्षण जेव्हा करायचं तेव्हा बऱ्याच अडचणी होत्या. आज त्या अडचणी नाही आहेत, परंतु तरी सुद्धा मग एक शैक्षणिक धोरण असेल किंवा मग विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे बघण्याचा कल असेल, ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? काय वेगळंपण जाणवतं ह्याच्यामध्ये? तेव्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणी खूप होत्या आणि तेव्हाचे राजकारणी त्या अडचणी सोडवत होते. आता राजकारणी, त्यांचे पक्ष आणि त्यांच्या विद्यार्थी संघटना हीच शैक्षणिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी अडचण आहे. काल जे आंदोलन झालं की ऑफलाईन परीक्षा घेऊ नका म्हणून आंदोलन झालं आणि त्याला राज्यभरातले विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं. म्हणजे हे कुठंतरी धोकादायक आहे असं वाटत नाही का? मी तेच म्हणतो ना, जसं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सगळ्या पक्षांनी राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं, तसं शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या प्रश्नाकडे हे सगळे पक्ष आणि त्यांच्या विद्यार्थी संघटना राजकीय दृष्टिकोनातून पाहतात, प्रामाणिकपणे पाहत नाहीत, म्हणून प्रश्न आहे. आणि म्हणून आज भौतिकदृष्ट्या सगळे प्रश्न शिक्षणासमोरचे संपले असले तरी हे राजकारण्यांचे प्रश्न नव्यानं फार निर्माण झालेले आहेत. आयुष्याचं फलित कसं पाहता तुम्ही तुमच्या दृष्टीतून? फलित काय म्हणणार, कारण मला जे हवं होतं ते सगळं मिळालेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मला शिकवण्याचा आनंद खूप मिळाला, मला शिकवायची खूप इच्छा होती, आनंद खूप मिळाला. मला कविता म्हणायची खूप इच्छा होती, कविता खूप म्हणायला मिळाल्या. कविता लिहायची खूप इच्छा होती, कविता लिहायला खूप मिळाल्या. वाचायची खूप इच्छा होती, वाचायला खूप मिळालं. म्हणजे मनासारखं छानपैकी जगता आलं आणि इथून पुढे मला मनासारखं जगता येईल, खूप आनंदानं जगता येईल. कारण त्या पद्धतीचं मी माझ्या भोवतीचं वातावरण तयार करत असतो. मला जसं जगायचंय तसं, मला जे हवं तेच मी करत असतो. मला जे नाही करायचं ते मी कुणी कितीही हट्ट केला तरी करत नसतो. त्यामुळे माझा आनंद माझ्या हातात असतो. तर आता एक शैक्षणिक पर्व जरी संपलं असलं तरी पुढचे काय आता प्लॅन आहेत तुमचे? मग कवितेच्या दृष्टीनं असतील, साहित्याच्या दृष्टीनं पुढचे काय प्लॅन आहेत सगळे? पुढं खूप छान योजना आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या आईवर कादंबरी लिहायची. दुसरी गोष्ट म्हणजे मी जे जीव तोडून महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्यांचे सगळे अनुभव लिहायचे. त्याचं पुस्तक आहे एक. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहून गेलेल्या मराठीतल्या सगळ्या नव्या चांगल्या कवींना पत्र लिहिलीत, दीर्घपत्र 10-12 पानांची. त्याचं एक पुस्तक आहे, ते करायचे. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सगळ्यात जर महत्त्वाचं कुठलं काम केलं असेल जे अजून कोणाला फारसं माहीत नाही, जे माहीत होईल नंतर, ते म्हणजे मी संपूर्ण कबीर आणि संपूर्ण मीराबाई, पहिल्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण मीराबाई मराठीत पद केली, ती म्हणजे पद्यात केली, गद्यात नव्हे. आणि संपूर्ण मीराबाई दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी पद्यात केलेली आहे. तर त्यातली चांगले जमलेले अनुवाद निवडक काढून ही दोन्ही पुस्तकं मी करणार आहे. हे प्रामुख्यानं माझे सध्याचे माझ्या समोरचे संकल्प आणि प्रकल्प आहेत. बाकी स्फुटलेखन सुरूच राहणार आहे. अधूनमधून सारखं मला आता लिहावंच लागणार आहे. ते लिहिणं सुरूच असेल आणि कविता लेखन तर आहेच आहे.
तर हे होते कवी साहित्यिक इंद्रजित भालेराव सर. त्यांनी या आपल्या शैक्षणिक जे काही आता सेवा त्यांची संपलेली आहे महाविद्यालयीन, त्याच्या बाबतीतचे जे काही 34 वर्षाचे अनुभव आहेत ते त्यांनी मांडलेले. अर्थातच एवढ्या कमी वेळेमध्ये हे अनुभव पूर्ण सांगता येणार नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ही मांडणी केलेली आहे आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देऊयात. तुर्तास इथंच थांबूयात. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.